Think about it. It is on the page number 83. What happens to the energy during its transfers from producers to apex consumers? तर जेव्हा प्रोड्युसर्स पासून अपेक्स कंझ्युमर पर्यंत एनर्जीचं ट्रान्सफर होत असते तर त्यामध्ये काय होते? सो द अमाउंट ऑफ एनर्जी डिक्रीजेस फ्रॉम प्रोड्युसर्स टू द अपेक्स कंझ्युमर्स, की जो सर्वात शेवटचा कंझ्युमर आहे त्याच्यापर्यंत एनर्जी अमाउंट ऑफ एनर्जी जी असते तर कमी कमी होत गेलेली असते. म्हणजे त्याचा अर्थ प्रोड्युसर जवळ सर्वात जास्त असेल, अपेक्स कंझ्युमर जवळ कमी असेल, आणि मग ती एनर्जीचं त्या त्या लेवलवरच्या ऑर्गॅनिझममध्ये ती एनर्जी काही यूज केल्या जाते त्याच्या वेगवेगळ्या प्रोसेसेसमध्ये, आणि वेगवेगळ्या बायोलॉजिकल प्रोसेसेसमध्ये हीट लॉस सुद्धा केल्या जाते. म्हणजे काही कन्झ्युम केल्या जाते, काहीचा लॉस होते, आणि मग नेक्स्ट लेवलला ती ट्रान्सफर होते. पण हे अपेक्स कंझ्युमरपर्यंत होते, आणि अपेक्स कंझ्युमरवर डायरेक्टली कोणी फीड होत नाही, म्हणून मग त्यांच्या डेथपर्यंत तिथेच राहते. डेथपर्यंत पण ती पूर्ण राहत नाही, तर काही अमाऊंट त्यांनी युटिलाइज केलेली असेल, काही लॉस झालेले असतील, सम एनर्जी इज ट्रॅप्ड. ओके, डज इट रिमेन ट्रॅप्ड इन द अपेक्स कंझ्युमर्स? तर त्याचं उत्तर हेच की तिथे काही प्रमाणात ट्रॅप झालेली राहते, काही त्यांच्या ज्या काही प्रोसेसेस आहे, लाईफ प्रोसेसेस त्यासाठी वापरली जाते, आणि काही बायोलॉजिकल प्रोसेसेस ज्या काही शरीरात घडतात त्यामध्ये ती लॉस्ट केल्या जाते. हीट इज लॉस्ट ड्युरिंग द व्हेरियस बायोलॉजिकल प्रोसेसेस. म्हणजे सम अमाउंट इज ट्रॅप देयर. देन डज इट रिमेन इन द बॉडी ऑफ अपेक्स कंझ्युमर टिल इट्स डेथ? तर मग त्याचं उत्तर तेच. आणि मग तिथून जेव्हा ते मग मरतात त्यानंतर मग त्यांचं डिकम्पोजिशन होते, आणि मग ती एनर्जी पुन्हा काय होते की पुन्हा ती मग सायकलमध्ये पुन्हा येते. अशा प्रकारचं हे असते. तर नेक्स्ट इज यूज युअर ब्रेन पॉवर. व्हॉट वुड हॅपन इफ द एनर्जी रिमेन्स ट्रॅप्ड इन द बॉडी ऑफ अपेक्स कंझ्युमर्स इवन आफ्टर देअर डेथ? तर त्यांच्या डेथनंतर जर समजा ती एनर्जी ट्रॅप्ड असती कंझ्युमरच्या शरीरामध्ये, तर मग काय झालं असतं? तर सर्वात पहिले तर जी काही एनर्जी ट्रान्सफर होते फ्रॉम वन ट्रॉपिक लेवल टू अनदर ट्रॉपिक लेवल, दॅट कुड नॉट हॅपन. म्हणजे हे घडलं नसतं. म्हणजेच काय, मग एनर्जी ट्रान्सफरची चेन डिस्टर्ब झाली असती, आणि मग तिथून काय झालं असतं? तर फूड वेव्ह डिस्टर्ब झालं असतं, आणि मग इकोसिस्टीम सुद्धा कोलॅप्स झाली असती. कारण ती ट्रॅप एनर्जी काय होते, एका ट्रॉपिक लेवलमधून दुसऱ्या ट्रॉपिक लेवलमध्ये ट्रान्सफर होत असते, आणि मग ते ट्रान्सपोर्टेशन कंटिन्यू पाहिजे. पूर्णच्या पूर्ण सिस्टीम कोलॅप्स झाली असते. What will happen if there were no decomposers like microbes and fungi in a nature? जर समजा मायक्रोब्स आणि फंगी डिकम्पोजर्स म्हणजे डिकम्पोज करणारे, त्या मग जी बॉडी आहे डेड बॉडी त्याला डिकम्पोज करणे, त्याचे तुकडे तुकडे करणे. ओके, तर मग हे जर डिकम्पोजर नसते मायक्रोब्स आणि फंगी सारखे, तर काय झालं असतं की जे काही कॉम्प्लेक्स कार्बन सबस्टन्सेस आहे, ओके, ते आपण फूडमध्ये घेतो किंवा आपल्या बॉडीमध्ये बरेचसे कॉम्प्लेक्स कार्बन सबस्टन्सेस असतात. मग याचं कन्व्हर्शन सिंपल कार्बनमध्ये झालं नसतं, आणि नुसतं झालंच नसतं, तर मग हे सिंपल कार्बन काय होते, इझिली मिक्स विथ एअर, वॉटर अँड सॉइल. एअर, वॉटर, सॉइलमध्ये हे मिक्स होतात, आणि मग पुन्हा प्लांटच्या थ्रू फूड चेनमध्ये पुन्हा येतात. ही प्रक्रिया झाली नसती, म्हणजे न्यूट्रियंट्स जे आहे न्यूट्रियंट्स त्या सायकलमध्ये पुन्हा पुन्हा आले नसते, आणि म्हणूनच मग सर्वात महत्त्वाचा रोल आहे डिकम्पोजर आणि फंगीचा, की डिकम्पोज करतात. मग त्या शरीरामध्ये जे काही ट्रॅप झालेले आहे, किंवा आपली बॉडी मेनली मेडअप ऑफ द कार्बन, मग कॉम्प्लेक्स कार्बनचं जे आहे, कॉम्प्लेक्स कार्बनचं रूपांतर सिंपल कार्बनमध्ये झालं नसतं. मग हे सिंपल कार्बन एअर, सॉइल अँड वॉटरमध्ये इझिली मिक्स होतात, आणि मग तिथून पुन्हा प्लांट त्याला ॲब्सॉर्ब करतात, आणि प्लांट ॲब्सॉर्ब करून पुन्हा ते आपल्या फूड चेनमध्ये येतात. तर ही सिक्वेन्स झाली नसती
म्हणजेच फंगी आणि मायक्रोब्सला सुद्धा महत्वाचा रोल आहे. दिस इज फ्रॉम द थिंक अबाउट इट, यूज युअर ब्रेन पॉवर. ओके, लक्षात ठेवा की एनर्जीचं ट्रान्सफर एका ट्रॉपिक लेवलमधून दुसऱ्या ट्रॉपिक लेवलमध्ये होत असते. पुढे एनर्जी जी काही ट्रान्सफर होते तर ती पूर्णच्या पूर्ण होत नाही, तर ती युटिलाइज होते त्या ट्रॉपिक लेवलवरच्या ऑर्गॅनिझममध्ये. मग काही बायोलॉजिकल प्रोसेसमध्ये लॉस्ट होते आणि मग काही पुढच्या लेवलमध्ये ट्रान्सफर होत असते. तर ते पुढच्या लेक्चरमध्ये आपण बघू. दिस इज द थिंक अबाउट इट अँड यूज युअर ब्रेन पॉवर. सो बाय.